नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते। तर तुम्ही पाहू शकता आज आम्ही कुठं आलेलो आहोत। इतका सुंदर स्पॉट आहे, एवढं छान ठिकाण आहे फिरायला आलेलं विचाराच्या बाहेरच, जसं काय एखाद्या मूवीच्या शूटिंगला आलोत असं। आणि भंडारदऱ्यातच आम्ही आलेलो आहोत आणि भंडारदऱ्यातला भंडारदरा डॅमवर नाही तर एक छोटासा पूल बनवलेला आहे। आता भंडारदऱ्यामध्ये खूप सारे ठिकाणं फिरायला आहेत, मोठं आहे। कधी तुम्ही अकोल्यात किंवा संगमनेरच्या साईडला आलात तर इथं भंडारदऱ्यात आवर्जून फिरायला या। हे बाय आमची टीम आहे सगळी, कोण कोण सोबत आलेलं आहे। आणि वातावरण तुम्हाला दिसतच असेल कसं झालेलं आहे। आता ही आमची ट्रिप गेली होती ना, आम्ही भंडारदऱ्याला गेलेलो, तर आम्ही सोबत जेवण वगैरे बनवून नेलेलं नव्हतं। सोबत आम्ही गॅस घेऊन गेलेलो होतो आणि तिथंच स्वयंपाक करणार होतो। आता सकाळचे 10:30 पावणे 11 आम्हाला इथं पोहोचायला वाजले होते। आल्या आल्या सगळ्यात अगोदर आम्ही पोहे बनवले, तर पोहे बनवले आणि सर्वांना पोहे खायला दिलेले होते। खूप भारी वातावरण होतं आणि पोहे बनवतानाही मजा आली आणि नाश्ता करतानाही मजा आली। आता आवर्जून आम्हाला इकडे येऊनच स्वयंपाक करायचा होता, तर सकाळी सकाळी आम्ही नाश्त्याला पोहे केले। पोहे सगळ्यांचे खाऊन झाले, मुलांनीही खूप एन्जॉय केलं आणि आम्ही सगळ्यांनीही आवडीने पोहे खाल्ले। आणि बाहेर गेल्यावर काही बाहेरचं घ्या किंवा बाहेर बनवून खा, आणि तेही डोंगराला आणि तळ्याच्या ठिकाणी आणि निसर्गरम्य वातावरणात त्याची चव आणि त्या खाण्याचा आनंद विचारूच नका। खूप भारी पोहे लागत होते। आता पोहे खाऊन झाले की लगेचच आम्ही चहा बनवला। आता चहासाठी दूध वगैरेही सोबत घेऊन आलेलो आणि दुपारचा आमचा प्लॅन होता, आम्ही दुपारा डिनरसाठी बनवणार होतो खिचडी। तर आता इथं पोहे सर्वांचे खाऊन झाले आणि लगेचच मी आणि माझ्या हजबंडने मिळून चहा बनवला। मी काही मसाले टाकले, त्यांनी अद्रक कुटून टाकली, म्हणजे दोघांनी मिळून आम्ही चहा बनवलेला चहा सर्वांना खूप आवडला। आणि चहा झाला की आम्ही लगेचच लंचसाठी खिचडी बनवून ठेवलेली होती। खिचडीची इकडं तयारी सुरू, तर इथं लगेचच आम्ही खिचडी बनवून ठेवली होती। खिचडी बनवून छान झाकून ते ठेवली आणि पुढं आम्ही फिरायला गेलो। फिरायला म्हणजे काही दूर नाही, जिथं स्वयंपाक केलता तिथंच जवळपास आम्ही तळ्याच्या पुलावर वगैरे फिरून घेतलं। तर इथं मी पुलावर एक छान रील शूट केलेली होती आणि धुकं होतं, तर धुक्यामुळे येणारे जाणाऱ्या ज्या गाड्या होत्या, फिरायला येणाऱ्या माणसाच्या डायरेक्ट लाईटी करूनच चालावं लागत होतं, एवढं आभाळ आलेलं होतं। आणि थोड्याच वेळात लगेचच इथं पाऊस देखील सुरू झालेला होता आणि वातावरण खूप खूप भारी होतं। आणि हा पूल इतका भारी होता ना, एकच नंबर। दोन्ही साईडनी पाणी होतं, कारण तळ्याच्या वरी बनलेला पूल आहे। डोंगर आजूबाजूनी मोठे मोठे उंच गच्च जंगलाने भरलेले आणि धुकं पांघरलेलं खूप भारी मजेशीर वातावरण होतं। सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं आणि मलाही खूप भारी वाटलं। आणि आम्हाला ना 5 नंतर चांगल्या रील शूट करायच्या होत्या आणि 5च्या नंतर लगेचच पाऊस सुरू झाला, कारण आम्ही 3, 3:30, 4 पर्यंत चांगलं फिरलो आणि जेवायला परत आलो। खिचडी सर्वांनी पोट भरून खाल्ली आणि खायचं प्यायचं होते का नाही तवारचकच पावसाने सुरू केलं। आणि इथं जिथं आमची गाडी चालू आहे का, इथं आम्हाला रील शूट करायच्या होत्या आणि इथं जास्त वेळ पहिला आम्ही थांबलेलो नव्हतो, म्हणलं परत जाताना इथं थांबावं आणि छान रील शूट करावं। तुम्ही पाहू शकता किती भारी लोकेशन आहे, खूप भारी मूवीतल्यासारखंच। दोन्ही साईडनी म्हणजे तळ्याच्या मध्ये रस्ता बनलेला आहे आणि त्या रस्त्यावर ना छान दोन्ही साईडनी गवत, पिवळे फुलं,
पिवळे फुलाचे सोनगिरी का सोनेरी काहीतरी असं ह्या फुलाला म्हणतात इकडं. त्या फुलाचे झाडं होते आणि खूप भारी लोकेशन होतं. आता आम्ही गाडीतूनच शूटिंग केली आणि गाडीतूनच फिरलो, कारण खूप सारा पाऊस सुरू होता. उतरणं खाली शक्य नव्हतं, आभाळ गरजत होतं आणि पाऊस जर जास्त आला असता तर पाणी रस्त्याला आलं असतं आणि गाडी बाहेर काढणं शक्यच नव्हतं. म्हणून मी जेवढं होईल तेवढं गाडीतून शूटिंग केलं. तर तुम्ही पाहू शकता किती भारी लोकेशन आहे, खूप भारी. आणि पुढं वापस निघतानाही देखील आम्ही रस्त्याने थोडीशी शूटिंग घेतलेली होती, ते बी खाली उतरून, कारण त्यावेळेला पाऊस बंद झालेला होता. तर आता आम्ही जिथं थांबलेलो, म्हणजे जिथून शूटिंग घेत होतो रस्त्यातून, तिथून कळसुबाईचा डोंगर दिसत होता. जिथं कळसुबाईचं शिखर आहे त्याच म्हणजे सह्याद्री रांगाचे डोंगर दिसत होते. तर तुम्ही पाहू शकता मस्त छान असे डोंगरात गुंतलेले आहेत. वातावरण खूप भारी झालेलं आहे. आणि इथं ना बोलताच लगेचच पाऊस यायला सुरू होतो, म्हणजे काही सेकंदात पाऊस येतो, कारण पूर्ण डोंगरात आहेत. तुम्ही पाहू शकता किती छान. ते म्हणत नाहीत का स्वर्ग काय असतं, तर त्या स्वर्गासारखंच वातावरण होतं. आणि ते डोंगर तर एवढे भारी दिसत होते ना, विचारूच नका. डोंगराने गच्च भरलेले, अर्धा डोंगर झाकलेला, थोडाफार उघडा दिसणारा आणि सोबत गच्च झाडीने भरलेलं जंगल आणि हिरवंगार गवत. इतकाच भारी नजारा होता ना, खूप भारी दिसत होतं. तुम्ही पाहू शकता, एकच नंबर. आणि वातावरण तर पार विचाराच्या बाहेरचंच वातावरण होतं. खूप भारी असं वातावरण होतं. तर मी इथं थोडा मोबाईल उलटा करून ही शूटिंग केलेली होती, कारण जंगल आणि डोंगर खूप भारी दिसत होता. तर उलटा मोबाईल करून शूटिंग केल्यानंतर आणखीनच भारी दिसू राहिलं होतं ते. तुम्ही पाहू शकता, खूप भारी आणि खूप मस्त असा नजारा दिसत होता. आणि इथं आलं ना बाहेर, म्हणजे भंडारदऱ्यात ह्या सह्याद्रीच्या डोंगराच्या जवळ, तर असं तुम्ही घरचं पूर्ण टेन्शन विसरून जाणार ना. घरची तुम्हाला आठवणच येणार नाही. फक्त तुम्ही इथं या डोंगरामध्ये आणि जंगलामध्ये हरवून जाणार. निसर्गरम्य वातावरण. राहून दे, आता हात नाही धुवायचा. चहा ते आमचा 2 वेळेस पिऊन झाला. आता खरंच चहाची गरज आहे, पण आता काय आमच्याकडे दूध वगैरे नाही आणि परत एवढं मोठं सिलेंडर गॅस काय आम्ही बाहेर घेणार नाही. सगळ्यांचं फोटो वगैरे काढायचं काम सुरू आहे. आणि खरंच यार लई थंडी वाजू राहिली. बघत असाल तुम्ही, पूर्ण पावसात भिजले. चला मग आजचा ब्लॉग मी इथं एंड करते. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा, विसरू नका. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच काहीतरी नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.